नमस्कार मित्रांनो, काल बेलमाचीचं मैदान झालं, परंतु खूप साऱ्या कमेंट्स आल्या, खूप सारे फोन्स आले की निकाल बकासूरचा होता असं सगळेजण म्हणत होते. परंतु निकाल नक्की कोणाचा होता याच्या संदर्भात चर्चा करूया. कारण की संबंध महाराष्ट्राला एक काल आतुरता लागली होती की काल सगळे म्हणत होते की बकासूरचा नंबर होता, चिक्क्याची गाडी फॉल होती असं सांगत होते. परंतु एक चर्चा करूया आपण नक्की निकाल कोणाचा होता याच्या संदर्भात. नमस्कार, नवीन असाल चॅनलवरती तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या ग्रुपला व्हिडिओज पाठवत राहा माझं. आणि हाईपचं बटन आहे त्या ठिकाणी ते हाईपचं बटन दाबत जावा. जेव्हा दाबाल ते बटन तेव्हा व्हिडिओ जे आहे ती व्हायरल होईल आपली. आणि बघूया, सुरुवात करूया आपण कालच्या मैदानामध्ये. जे मैदान पार पडलं बेलमाची या ठिकाणचं ओपनचं असं मैदान होतं आणि त्या ओपनच्या मैदानामध्ये बकासूर होता, रायफल 81 धावणीतला सिकंदर 81 होता, तसेच सातारा एक्सप्रेस बलमा होता, चिक्क्या होती, सप्तहिंद केसरी सुंदर होता, असे बरेच सारे नंदी होते. आणि बघूया काल नक्की नेमकं काय घडलं नक्की त्या मैदानामध्ये जे फायनलला. आता सगळे म्हणतील की एक सगळ्यांना निकाल ऐकायचाच आहे, सगळ्यांना सांगतोच निकाल. कारण काय होते, मनामध्ये कुठलीही गोष्ट राहू नये की बाबा बकासूरला निकाल का नाही दिला याच्या संदर्भात बोलतो. तुम्ही बघितलं ज्यावेळेस दोन्ही गाड्या, सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या सातीच्या साती गाड्या ज्यावेळेस खालनं सुटल्या त्यावेळेस बकासूर थोडासा मागे होता, परंतु ओव्हरटॅक असा जबरदस्त केला बकासूरने सुद्धा. परंतु चिक्क्या या गाडीनं जे आहे तो निकाल जो आहे तो घेतला, सगळ्या महाराष्ट्राने बघितला. आणि तोंडाला ज्यावेळेस दोन्ही गाड्या गेल्या, म्हणजे चिक्क्याची गाडी तोंडाला गेली त्याचं सगळ्यांना वाटलं की गाडी फॉल झालेली आहे, बकासूरला तो निकाल देण्यात यावा. परंतु मित्रांनो, निकाल जो आहे तो त्या ठिकाणी पंच कमिटी होते, यात्रा कमिटी होते, आपला बैलगाडा शर्यत संघटनाचे जे सचिव आहेत ते विलास पहलवान देशमुख त्या मैदानामध्ये होते. त्यांनी जो आहे सगळ्यांनी एक निकाल जो आहे तो बघितला. आता निकाल जो आहे तो कसा बघितला आणि निकाल कसा देण्यात आला हे तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही बघितलं चिक्क्याची गाडी तोंडावरती ज्यावेळेस निकाल घेतला त्यांनी, त्यावेळेस गाडी अशी सगळ्यांना वाटलं की चाकुरीमध्ये गेलेली आहे. चाकुरीमध्ये गेलेली नाही आहे गाडी, त्या फाटीत नाही गेली, चाकुरीमध्ये गेली. पण गेली कधी गाडी, ज्यावेळेस चिक्क्याने त्याच्या जो दोन्ही पाय आहेत ते निकाल रेषेवर टाकल्यानंतरनं गाडी गेलेली आहे. त्याच्यामुळे काय झालं, निकाल जो आहे तो चिक्क्याला मिळालेला आहे. मित्रांनो, यामध्ये काहीच शंका नाही आहे की दुसरा नंबर जो बकासूरचा आलेला आहे. कारण की जर गाडीने निकाल घेतला नसता दोन्ही पायाने आणि चाक जर तासुरीच्या पलीकडे जर असतं तर निकाल जो आहे तो नसता दिला. परंतु निकाल जो आहे तो चाकुरीत ज्यावेळेस बैलाचं चाक घुसायच्या आधीच तो निकालात म्हणजे पाय जे आहेत चिक्क्याचे ते निकाल रेषेवरती होते. त्याच्यामुळे निकाल जो आहे तो एक सगळ्यांना माहिती आहे की तो निकाल जो आहे तो चिक्क्या यांच्याच गाडीचा आहे. आणि कधीही कुणीही गैरसमज करू नये. आणि चांगली दोन्ही गाड्या चांगल्याच पाळल्या. मैदानामध्ये 7 गाड्या होत्या फायनलला, त्यासुद्धा चांगल्याच पाळल्या. शेवटी कसं असतं, निकाल असतो, यामध्ये निकालामध्ये सगळे समान असतात. आणि शेवटी कमिटी होते, बैलगाडा शर्यत संघटनेचे सचिव होते, त्यांनी सगळ्यांनी बसून मिळून जो आहे तो निर्णय घेतलेला आहे. आणि सगळ्यांना तो निर्णय आहे तो मान्य आहे. उगीच काहीतरी तुम्ही कमेंट्स करताय त्याच्यामुळे काय होते की मनामध्ये लोकांच्या एक दुरा निर्माण होतो आहे की बकासूरला जाणून बुजून निकाल जो आहे तो दिलेला नाही आहे. निकाल जो आहे तो चिक्क्या यांच्याच गाडीचा आहे. मित्रांनो, त्या निकालामध्ये ज्यावेळेस चाक ज्यावेळेस त्या फाटीमध्ये जायच्या आधी चिक्क्याने दोन्ही पायाने निकाल जो आहे तोपर्यंत घेतलेला होता. नंतरनं गाडी त्या चाकुरीत गेलेली आहे. त्याच्यामुळे जो आहे तो व्यवस्थितरित्या बघून निकाल दिलेला आहे. आता सगळे म्हणतील की ड्रोन बघितला, ड्रोनचा सुस्पष्ट दिसतंय की निकाल जो आहे गाडी फॉल झालेली, गाडी फॉल नाही झालेली, निकाल घेतल्यानंतर तासात घुसलेली आहे ती गाडी. त्याच्यामुळे निकाल जो आहे तो व्यवस्थितपणे बघा तुम्ही. निकाल जो आहे तो छान दिलेला आहे. आणि अशा निर्णयाने एक बैलगाडा शर्यत क्षेत्र एक चांगल्या वळणावरती जात आहे. आणि सगळ्यांना नियम जे आहेत ते बैलगाडा शर्यत संघटनेचे ते सगळ्यांना सारखे आहे. ते बारका मोठा कोणी नसतो. आणि तुम्ही बघितलं, आणि काल विठ्ठल नानांनी आपल्या बकासूरची गाडी जी आहे
ती तुम्ही बघितलं अपघात होता होता टळलेली आहे. ज्यावेळेस निकाल रेषा ज्यावेळेस घेतली, चिक्याची गाडी बकासूरच्या अंगावर जात होती, परंतु नानाने व्यवस्थितपणे चालक केली आणि कासरा ओढून धरला आणि व्यवस्थित तो अपघात आहे तो टळलेला आहे. त्या अपघाताची व्हिडिओ जी आहे ती मी टाकलेली आहे माझ्या किरण शिरतळे ब्लॉग या जुन्या चॅनलवरती. तिथे जाऊन बघा कशा पद्धतीने तो अपघात झाला असता, तो कशा पद्धतीनं अपघात वाचवला आहे नानांनी. परंतु असो, कालचा निकाल जो आहे तो चिक्या आणि चिक्या यांच्याच गाडीचा आहे. उगीच प्रेक्षकांनी काही कमेंट्स करू नका. आणि जो निकाल आहे तो सगळ्यांनी बसून आणि व्यवस्थितपणे रित्या दिलेला आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या नीट बघा आणि नवीन चॅनलवरती असाल लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.